तो वेलकम, माझ्या घरी तुमचं स्वागत आहे. तर माझा आज 100वा व्लॉग आहे आणि 100वा व्लॉग मी बनवतो आहे घरावरती. आता यूट्यूबवरती ट्रेंड चालू आहे. फराह खान, नंतरला सई तामणकर, असे म्हणजे खूप सारे सेलिब्रिटीज स्वतःचं घर दाखवतात. तर माझा ग्रोईंग फेस आहे आणि आज 100वा व्लॉग आहे. सो त्यामुळे मी पण बोललो चला होम टूर माझ्या पण घरचं करवतो. तर माझ्या घरी जर का तुम्ही एंट्री करतात ते एंट्री केल्या सर्वात पहिला हे डंबल्स, हे वर्कआउट करण्यासाठी आणलेले, पण ह्याचा काय आता यूज होत नाही. सो असे ठेवलेले आहेत आणि हे शूज बाहेरचे. सो ठीक आहे, हे सर्वात पहिला अशा गोष्टी दाखवायला नाही पाहिजे, काय नाही. तर सर्वात माझं फेवरेट एअर फ्रायर, नंतर शेकर आहे. हा शेकर मागवलेला अलेक्ससाठी. माझा स्टडी टेबल आहे. सर्वात पहिला तुम्ही घरात एंट्री केलं तर स्टडी टेबल, त्याच्यावर जे आता लाईट बिल वगैरे आलेलं आहे ते बघू नका. आणि नंतर माझ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात जसं पास, वॉच, चावी वगैरे सर्व मी इथे ठेवतो, माझ्या गाडीची चावी. आणि नंतरला चेअर, ही चेअर आत्ताच आलेली आहे घरी. न्यू वेलकम यायचं. या ब्लॉगमध्ये पहिल्यांदा वेलकम करतो आहे, कारण की या पहिल्यांदा हा ब्लॉगमध्ये येते, ही गोष्ट पहिल्यांदा येते. नंतरला त्याच्या खाली जर का गरीबाच्या घरात बघितलात तर तिकडे बुक्स वगैरे ठेवलेले आहेत, फाईल ठेवलेले आहेत. आणि त्याच्यानंतर खाली प्रोटीनचा डब्बा आहे, प्रोटीन. नंतरला मग तो स्पीकर, जो कधी पार्टी वगैरे असली तर घरात तो स्पीकर वाजतो. खालती आयन आहे आणि बाकी छोटे छोटे बुक्स वगैरे आहेत जे वाचत नाही मी, पण घरात ठेवलेले आहेत. आणि नंतरला हे ओव्हन, हे त्याला काय बोलतो, ओव्हन नाही बोलत ना त्याला, काय बोलते इसको, मायक्रोवेव्ह. सो हे मायक्रोवेव्ह आहे, हे सायलीने दिलं आहे मला. त्याच्या सायलीने दिलं आहे पण आतापर्यंत यूज झालेला नाही. हे ॲक्च्युली मम्मीने तेव्हा खूप जास्त असं तू मैमै करून दिलं मला, पण मला पाहिजे होतं. जर ते मला रेसिपी बनवायची आहे, मला व्लॉग बनवायचे आहे. तर आत्तापर्यंत ब्लॉगमध्ये एअर फ्रायर आलेलं आहे. बाकी ओव्हरऑल घर इन्व्हॉल्व, म्हणजे घर तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये, पण असं पर्टिक्युलरली एक्सप्लेन नाही केलं की अरे हे चीज ते गोष्ट. आणि नंतर ह्याच्यावरती मसाले. मला सर्वात पहिली गोष्ट जी मी बाय केली असेल घरामध्ये ती आहे टोस्टर. खूप जुना टोस्टर आहे हा आणि खूप चांगल्या कंडिशनमध्ये, आणि मी वापरतो. मला म्हणजे जेव्हा पण टाईम होतो, ब्रेकफास्ट करायला भेटत नाही, तेव्हा मी मोस्टली तरी टोस्टर वापरतो. की टोस्टरमध्ये ब्रेड टाकले, अंडी बनवली, आपला ब्रेकफास्ट रेडी. त्याच्यानंतर फ्रीज. आता खूप टाईम झाला फ्रीज असाच पडून आहे, क्लीन वगैरे केलेलं नाही. आता मला लक्षात पण नाही आलं की मला क्लीन करायला पाहिजे होतं दाखवण्यासाठी. नंतरला पण ठीक आहे, नॅचरल आहे. ज्या गोष्टी म्हणजे मी कोणत्या गोष्टी फेक नाही करत आहे की भाई मी आता करतोय म्हणून क्लीन ॲक्च्युली करायला पाहिजे होतं, पण ठीक आहे. नंतरला हा आहे माझा किचनचा स्पेस, जिथे माझे खूप सारे ब्लॉग शूट होतात. मम्मी, तायरा, नंतरला मी काय काय बनवत असताना इथे ब्लॉग शूट झाला. ॲक्च्युली हा एरिया अशा जागी आहे की जिकडे मी शूट करायला पण गेलो ना तर बाहेरून लाईट येते, म्हणजे ठीक आहे, काम चालवण्यासारखं आहे. ह्याच्यानंतर जेव्हा मी इथे रेंटवरती राहतो, ज्या टायमाला मी स्वतः रूम घेईन तेव्हा किचन खूप जास्त लॅविश बनवेन, कारण की मला किचन व्यवस्थित पाहिजे. मला वाटतं किचनमध्ये जास्तीत जास्त मी गोष्टी बनवू शकतो आणि किचनच्या गोष्टी म्हणजे ज्या फूड बनतात त्या लोकांना आवडतात, त्याच्यामुळे माझे ब्लॉग चालतात आहेत आणि चालतील अजून पण पुढे. पण त्या रिलेटेड मला किचन जास्त अजून बेटर पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टी जर का बघायला गेलं तर खूप कमी गोष्टी आहेत ज्या आम्ही बाय केल्या. तर बहुतेक गोष्टी मला ज्या दिलेल्या आहेत ते मामा मामीने दिलेल्या आहेत. तर ह्या सर्व गोष्टींचा सेटअप आम्ही केलेला आहे. खाली कोणता पडदा वगैरे लावला नाही, कारण घरात कोण असं येत वगैरे नाही की कोण माझे फ्रेंड सर्कल आले आहे किंवा माझे फॅमिली मेंबर्स वगैरे आले तरी त्यांना माहिती आम्ही काय आहे काय नाही. तर मामा मामी, आमची खूप छोटी फॅमिली आहे. मम्मी, मामा, मामी, फॅमिली वगैरे फक्त एवढीच फॅमिली आमची. तर कोणाचा यायचा प्रश्न नाही. समोर इथे स्टँड लावलेला आहे म्हणजे नॉर्मली काय फूड वगैरे काढण्यासाठी. आणि नंतरला हे मटका, थंड पाणी राहायला पाहिजे म्हणून फ्रीजचं पाणी पित नाही, त्यामुळे थंड पाण्यासाठी थोडंसं मटका आणि टाकी. त्यानंतर हे वॉशरूम आणि बाथरूम दोन्ही वेगवेगळे आहे. तर तुम्ही बोला वॉशरूम आणि बाथरूम एकच आहे. तर आरसा वगैरे काय नाही, एकदम बेसिक आहे. हे MMRDची रूम आहे, त्यामुळे ज्या गोष्टी MMRDने दिलेल्या आहेत त्याच आहेत. त्यामुळे मी पण जास्त काय उलाउल करायला गेलं नाही. एक आरसा आहे घरात, दाखवतो तुम्हाला पुढे. किंवा घरात एंट्री केल्यानंतर तुम्हाला खूप मोठी गोष्ट अशी की कबोर्ड भेटेल, नंतरला मग तिथे आरसा आहे, तिथे खूप साऱ्या सॉफ्ट टॉईज ठेवले आहेत वगैरे, असं काय नाही.
घर आमचं एकदम सिम्पल आहे. टी व्ही पण नाही करत, तुम्ही नोटीस कराल तर टी व्ही पण नाही करत. एक लॅपटॉप आहे, तो पण एका मित्राकडनं घेतलेला आहे. वॉशिंग मशीन, लॅपटॉपसाठी मी किती फेऱ्या मारल्या आहेत तुम्ही बघितल्या असतील ब्लॉगमध्ये. कंटिन्यू फक्त मी फेऱ्या मारतो आहे, बघून येतो आहे मला कोणता आवडतो आहे, नाही आवडतो आहे, माझ्या बजेटमध्ये बसतो आहे, नाही बसत आहे. आत्ता सध्या माझी ही सिच्युएशन आहे 100व्या ब्लॉगच्या टायमाला. आता पुढे कधी इम्प्रूव्ह होते आहे, कधी यूट्यूब पैसे देईल त्याप्रमाणे. आता मी आहे, असं काय हे नाही की जास्त गरीब आहे, स्टेबल आहे, पण मला त्या गोष्टींवरती जास्त खर्च करायचा नाही. माझं जे काय आहे काम ते मोबाईलमधून होत आहे. आणि हे कबोर्ड घेतलेलं आहे, मला ते मी रेंटवरती राहतो आहे, परतच्याला ट्रान्सफर करणार, दुसरा रूम घेतला, ते ओनर बोलणार नंतर दुसऱ्या रूममध्ये जाऊन राहावं. त्या टायमाला मला कबोर्ड जो लाकडी उचलून घेऊन जाणं आणि घेऊन येणं जास्त त्रासदायक वाटत होतं. ते मी ॲमेझॉनवरून हे मागवलेलं आहे. हे अटॅच होतं आणि हा कबोर्ड रेडी होतो. ह्याचा अटॅचमेंट काढला की परत हा नॉर्मल होतो. तुम्ही नॉर्मली फोल्ड करून पण घेऊन जाऊ शकता. एकदम बेसिक आणि चांगला कपाट आहे. त्याच्यावरती थोड्या गोष्टी ठेवलेल्या आहेत की पिलोज वगैरे ठेवलेले आहेत. नंतर इकडे मेडिसिन्स आहेत, जसं ओमेगा वगैरे मी खातो. नंतर तिकडे डिओ वगैरे पण ठेवतो. तर काइंड ऑफ छोट्या छोट्या गोष्टी ज्या रेग्युलर गोष्टींमध्ये माझ्या यूज होतात किंवा कधी पण लागू शकतात तशा गोष्टी. नंतरला पिलोज वगैरे, जे बेडचं इक्विपमेंट, सर्वात बेसिक गोष्ट पाणी स्टोरेजसाठी टाकी लावून दिलेली आहे. आणि त्यासाठीला आमचं टॉवेल बाजूला काढतो म्हणजे दिसेल. तर तिथे बॅग्स वगैरे ठेवलेले आहे, वरती बुक्स ठेवलेले आहेत. बुक्स खूप आहेत आमच्या घरात. आणि नंतर ऑइलचे बॉटल्स. ही माझी जिमची बॅग आहे, याच्यामध्ये सर्व जिमचे इक्विपमेंट्स भेटतील तुम्हाला, सगळ्या इक्विपमेंट जिमचे याच्यामध्ये. नंतर साईडला बघितला तर आता गरमी खूप होती, तर हा तायराकडे फॅन होता, हा फॅन. नंतर त्याच्यावर आमचे बॉक्सिंग ग्लव्स, हे सोनाक्षी मॅमचे आणि हे तायराचे आहेत, हे तायराने घेतलेले. तर ही जी स्टोरेज आहे ह्याच्यामध्ये बॅग, नंतरला चप्पल मी घालतो. ॲक्च्युली घरात आपल्यामध्ये चप्पल घालत नाही, पण ही चप्पल ह्याची आहे तर मी कधी घालत नाही. आता दिसली तर घालतोय, की दिसायला नाही पाहिजे. त्याच्याबरोबर हे सर्व हा पॅच तिकडे झाला. तर हा 1 RK रूम आहे, त्यामुळे ना बेडरूम ना काय नाही, ना ड्रॉइंग रूम, ना सेपरेट बेडरूम, नंतरला गेस्ट रूम, काय नाही. हा रूम फक्त 1 RK. अर्ध्यापेक्षा जास्त पब्लिक अशा रूममध्ये राहते. आणि मी बघितलं आहे हळूहळू ग्रोथ होते, तर ग्रोथ होईल. आता जसे वॉचर्स वाढतात तसं येईल, पैसे देईल. नंतरला हा बेड, हा सोफा कम बेड आहे. तर हा सोफाच असतो. हा एकदम सिम्पल, साधा आणि व्यवस्थित. एक गोष्ट अशी आहे जी आम्ही इन्व्हेस्ट केलेली, 2 गोष्टींमध्ये मोस्टली मी इन्व्हेस्ट केले. एक सोफा, नंतरला वॉशिंग मशीन आणि फ्रीज. त्याच्याबरोबर हा लॅपटॉप, हा माझ्या मित्रांनी दिला असाच यूज करायला. मी त्याला बोललो आहे मला एक लॅपटॉप पाहिजे, तर तोपर्यंत नाही घेत आहे. तोपर्यंत हा लॅपटॉप, याच्यावरती मी काय ना काय सर्च करत असतो, नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो, त्या गोष्टी आहेत. बाकी नंतर हा माझ्या घराचा आरसा, एकच आरसा आहे, वॉशरूममध्ये वगैरे कोणता आरसा नाही, एकदम सिम्पल. आणि काय नाही, एक पंखा बस, AC नाही. तर गरीब आहे तो काय आलं भाई, अमीर आहे. सर्व गोष्टी आहेत घरात, सर्व यूज करू शकतो आपण. म्हणजे मी करतो यूज, तुम्ही नाही. तर लाईक करा, तुम्हाला माझं घर आवडलं असेल तर सबस्क्राईब करा. काही दिवसांमधून मला वाटतं ह्या घरापेक्षा मी जास्त बेटर घर डिझर्व करतो आणि तेवढी मेहनत करतो आहे मी, तर ते मी पक्का घेईन. आणि मला नवीन रूम घेण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही, पण ह्याच्यापेक्षा जास्त चांगलं मला ॲक्च्युली असं आहे की घ्यायला लागलं पाहिजे. तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, यूट्यूबच्या थ्रू मला सपोर्ट द्या. आणि जेवढा सपोर्ट देतात आहे त्यासाठी थँक्यू सो मच. माझे आज 100 ब्लॉग्स आले, तर 100 ब्लॉग्ससाठी हा माझा एकदम, मला असं होतं की मी काय ना काहीतरी विशेष, म्हणजे असं एकदम विशेष, एकदम स्पेशल असं काहीतरी करू. तर हे माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. माझं घर दाखवणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, की मी माझी लाईफस्टाईल दाखवतो आहे, माझं हे घर दाखवतो आहे. तर विसरू नका, सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करून शेअर करा.